अजित पवार हे निवडणुकीच्या प्रचारातून गायब झाल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। अजित पवार मोदींसोबत प्रचारामध्ये नसल्यानं वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झाल्यात, तर राष्ट्रवादीनं मात्र अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत। सविस्तर पाहूया। अजित पवार निवडणूक प्रचारातून गायब, मोदींच्या सभेलाही दांडी मारल्यानं चर्चांना उधाण। शिवाजी पार्कच्या सभेत दादांच्या सहभागाची ग्वाही। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान संपल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार गायब झालेत। अजित पवार कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराला दिसले नाही। एवढंच नाही तर पंतप्रधान मोदी बुधवारी संपूर्ण दिवसभर महाराष्ट्रात होते, तेव्हाही अजितदादा ना नाशिकला दिसले, ना कल्याणला दिसले, ना मुंबईतल्या घाटकोपरच्या रोड शो मध्ये सहभागी झाले। अजित पवार पुन्हा रुसले की काय अशी चर्चा सुरू झाली। अजितदादांच्या गैरहजेरीत राष्ट्रवादीचे इतर नेते सभेला होते असा दावा करण्यात आला। आता दादाच्या अनुपस्थितीमध्ये नरहरी झिरवाळ असतील, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, हे सर्व पक्षश्रेष्ठी आहेत ना तिथे। त्यामुळे विरोधकांना आसुरी आनंद घ्यायचा असतो तो घेऊ द्या। दादांची प्रकृती थोडी कणकण असल्यामुळे नादुरुस्त आहे। सध्या ते त्यांच्या निवासस्थानी आराम करतात। अजितदादांना थ्रोट इन्फेक्शन झालंय, त्यामुळे ते प्रचारापासून लांब राहिल्याचा दावा करण्यात आलाय। ते नॉट रिचेबलही नाहीयेत आणि नाराजही नाहीयेत। निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांना थ्रोट इन्फेक्शन काही प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते इन्फेक्शन इतरांनाही होता कामा नये, कारण अजून मोठ्या नेत्यांना इतर ठिकाणी प्रचाराला जायचं असतं। हे व्हायरल इन्फेक्शन असतं, त्यामुळे त्या ठिकाणी ती काळजी घेतली जाते। डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी मिळाला की निश्चितपणे कदाचित उद्या किंवा परवा ते उद्याच्या प्रचारापासूनच ते उद्या सहभागी होते। अजितदादा शुक्रवारच्या महायुतीच्या शिवाजी पार्कच्या सभेत दिसतील असा दावाही त्यांच्या पक्षाकडून करण्यात आला। अजितदादाची तब्येत जरा खराब असल्यामुळे ते आराम करतात। नक्कीच त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यावर 17 तारखेच्या म्हणजे कार्यक्रमामध्ये ते आपल्याला दिसतील। शरद पवारांनी अजित पवारांच्या आजारपणावर खोचक टोला लगावलाय। अजितदादा खरंच आजारी असतील तर ठीक आहे असं एका वाक्यात त्यांनी जे सांगायचं ते सांगून टाकलं। बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आहे सांगताय, ते बाहेर पडत नाहीये, मोदींची सभा रोड होतोय, इकडेही ते जात नाहीये। राष्ट्रवादीच्या सगळ्या उमेदवारांची निवडणूक झाली आहे, त्यामुळे क्षीण घालवण्यासाठी दादा प्रचारापासून लांब राहिल्याची शक्यता आहे। भाजप संस्कृतीत नाराजीला कोणतं स्थान नाही, पण अजित पवारांचा नाराजीचा आजारी पॅटर्न कायम आहे। त्यामुळे अजितदादा अजूनही भाजप संस्कृतीमध्ये रुळले नाहीत का असा सवाल निर्माण झालाय। आता शुक्रवारच्या महायुतीच्या सभेत अजितदादा हजेरी लावतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।